राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झालो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा वृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुखाचे आदर बाप रखुमादेव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण
वाचावी ज्ञानेश्वरे डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी वाचावे ज्ञानेश्वरे डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी साई ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी वाचावे ज्ञानेश्वरे डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी मूढा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी वाचेल तो कोणे जनित्यासी लोटांगणी जनित्यासी लोटांगणी जनित्यासी लोटांगणी वाचिल जो कोणे जनित्यासी लोटांगणे हरी जनित्यासी लोटांगणे जनित्यासी लोटांगणे कोणी जनित्यासी लोटांगणी जनित्यासी लोटांगणी जनित्यासी लोटांगणी वाचिल जो कोणे जनित्यासी लोटांगणे जनित्यासी लोटांगणे जनित्यासी लोटांगणे ज्ञान होय अज्ञानासी ऐसा होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी ऐसावर या टिकेसी रखुमा जय जय हो विठोबार जय जय रखुमार कुमार जय जय विठोबार जय जय विठोबार कुमार 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 जय जय विठोबार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार रखुमाया कुमार 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 कुमार
श्री हरिभक्त पारायण. ईश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी. ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी. वाचील जो कोणी, जनी त्यासे लोटांगणी. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी. विठ्ठला 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 हरी विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे.
ते नमस्कारुनी आता वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देवाचे अत्यंत लाडके भक्त ज्ञानोत्तर प्रेम भक्तीच्या आनंद सागरात अविरत विहार करणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सेवेत असणाऱ्या भक्त श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा हा अभंग आज मी आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. जनाबाई महाराज या अभंगातून तुम्हा सर्व जीवांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगतात आणि डोळ्याने पंढरपूर पाहायला सांगतायत. आणि हे केल्यानंतर काय होईल हीही फलश्रुती स्पष्ट करतात आणि त्याबाबत आपलं हृदगत काय हेही शेवटी सांगतायत. हा ज्ञानेश्वर वारकरी गुरुकुल या संस्थेमार्फत आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुबंधू पंडित महाराज आणि सर्व त्यांचे सहकारी आमचे गुरुबंधू सर्व ज्ञानेश्वरीचे प्रचारक मंडळी या सर्वांच्या संयोजनातून हा जो फिरता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रम सुरू झाला, इथूनच सुरू झाला आणि त्याचा समारोप इथेच या मानवत मध्ये होतो आहे. 51 नाम सप्ताह या ज्ञानेश्वरी पारायणाचे संपन्न झाले. आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य की हा सप्ताह निरपेक्षपणाने निस्वार्थपणाने केवळ आंतरिक सर्व जनतेमध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार व्हावा आणि सर्व जीवांनी या वाचनाकडे ज्ञानेश्वरीतला भाव आपल्या जीवनात प्रगट होण्याकरता काहीतरी आपल्या जीवनातून चांगलं घडलं पाहिजे म्हणून सर्व जीवांपर्यंत पोहोचवण्याकरता ही आंतरिक तळमळ त्यातून हा फिरता वर्षाव होणारा सर्वत्र हा सुरू झाला कार्यक्रम. सातत्याने 14 महिने हा सतत घडत राहिला आणि हा 51वा असा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होऊन याची ही सांगता होते आहे. या कार्या इतकं देवाला प्रिय असणारं दुसरं कोणतंच कार्य नाही. भगवंताने या बाबतीत असं कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर स्पष्ट म्हटलेलं आहे की नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. या भूमंडळावर दुसरा कोणीही मला प्रियतर असा नाही की जो या गीतेचा प्रचार प्रसार करतो. हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचं जो करतो. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः. मनुष्यामध्ये या भूतलावर त्याच्या इतका मला प्रिय कोणीच नाही आणि पुढे होणार नाही. भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. जो या गीतेचा प्रचार प्रसार करतो तो मला अतिशय प्रिय आहे. त्याच्यापेक्षा अधिक प्रिय तर मला दुसरा असं कोणी नाही. आता त्याही गीतेचं हृदगत ज्यांनी मराठी भाषेत प्रगट केलं ते ज्ञानोबा आहे. निवृत्तीनाथांनीच ज्ञानोबांना हे म्हटलेलं आहे की
तू देवाचे मनोगत दावित आहासी स्पष्ट. देवाचं मनोगत ज्ञानोबा तुम्ही स्पष्ट करून सांगत आहात. म्हणून देवाचं काही राहिलेले अस्पष्ट सिद्धांत ते ज्ञानोबरायांनी प्रगट केलेले आहेत ज्ञानेश्वरीच्या द्वारा. म्हणून गीतेचीही पूर्णता, गीतेचं प्रभावीपणे प्रगटीकरण हे ज्ञानोबरायांनी केलं. तोच ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. या गीतारूपी सुवर्णाच्या लगडीवर सुंदर अलंकार चढवलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता ही एक सुवर्णाची लगड आहे आणि त्या सुवर्णाच्या लगडीलाच सुंदर अलंकार दिला गेला, आकार दिला गेला आणि तो म्हणजे ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून या भूमंडळावर या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार व्हावा. ज्ञानोबरांनी या करताच हे घडवलं. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखवचीवरी हो देया जगा. जगापर्यंत पोचवायचा हा ज्ञानोबरायांचा मानस. आणि त्यामुळेच की काय कोणास ठाऊक ज्ञानोबरांनीच संकल्प केला असावा की या सर्व मानवांपर्यंत मानवतेचे धडे देण्याकरता मानवत मधून सुरुवात करावी. म्हणून ज्ञानोबराने संकल्प केला काय आणि पंडित महाराजांच्या इतर सर्व या ज्ञानेश वारकरी गुरुकुलच्या या संस्थेमार्फत सर्व प्रचारक मंडळी जे आमचे गुरुबंधू सर्व मिळाले आणि इतर जेही ज्ञानेश्वरीचे उपासक असे काही प्राप्त झाले आणि याद्वारा तालुकाभर ज्ञानोबरायांची ही अलंकारयुक्त ज्ञानेश्वरी तिची पालखीद्वारा मिरवणूक करून या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असं फिरत 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 हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आला. त्याचं हे अर्धशतक होऊन हा 51वा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा या ठिकाणी बहुसंख्येने, संकल्प थोडा होता पण संकल्प अनेक पटीने तो मोठा झाला. माऊलींनीच घडवलं की याप्रमाणे ज्यांना कधीच ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नाही, की कधी वाचले नाही, अशाही जवळजवळ 3000 लोकांनी ह्या ज्ञानेश्वरीच्या पारायणात भाग घेतला आणि ही साधना घडवलेली आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि आपण सर्व जनतेने साथ याला दिली. देवाला अतिशय आवडणार असं हे कार्य घडलेलं आहे. सर्वत्र याचा प्रचार प्रसार असा व्हायला पाहिजे. यातला महत्वाचा विशेष प्राण म्हणजे निष्कामता आहे, निस्वार्थपणा आहे. देवाला आवडतो तो आवडतो जो निस्वार्थी असेल, निरपेक्ष असेल, तोच देवाला विशेषत्वाने आवडतो. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भगवंताने स्वतः म्हटलेलं आहे, यो मद भक्त समे प्रिय. जो माझा भक्त आहे तो मला प्रिय आहे. पण माझा भक्त कोण ठरवणारा नाही, काही म्हणून घेणारा नाही, तर अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथ
सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया, असा जो भक्त आहे अनपेक्षा, अपेक्षा नाही, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, अपेक्षेला प्रवेशच नाही त्याच्या ठिकाणी, असा जो निरपेक्ष भक्त आहे भगवान म्हणतात तो मला प्रिय आहे, तो मला अतिशय आवडतो आहे. निरपेक्षाची सेवा स्वये करी. भागवतात म्हटलेलं आहे, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेत्यंघ्री रेणुभिः. भगवंताने निरपेक्ष भक्ताचं विशेष महत्व सांगितलं. नाथ महाराजांनी तर याच्यावर खूप ओव्या अतिशय महत्वाच्या अशा मार्मिक लिहिलेल्या आहेत की निरपेक्ष भक्ताचं वैभव काय, श्रेष्ठत्व काय, नाथ महाराजांनी खूप सुंदर रीतीने गायलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे हा निष्काम निरपेक्ष घडणारा हा सप्ताह हा फिरत फिरत मुळात जीवच फिरत फिरत इथे आलेला आहे. आपणच फिरत फिरत आलेलो आहे, पण नेमकं कुठे फिरावं हे बऱ्याच लोकांना कळत नसल्यामुळे नेमकं कसं फिरावं हे फिरत्या सप्ताहाने लक्षात आणून दिलं की नको तिथे भ्रमणा वेचिती पाऊले. भ्रमणा करता कुठे पावलं वेचतात, कुठे फिरतात, तर कुठे फिरू नये, कुठं फिरावं हे सांगण्याकरता हा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घडत चालला. आपण इथे फिरत फिरतच आलो. देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो, फिरत आपण आलो नाही. म्हणून पण कुठेही लोक फिरायला लागले, आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायला लागले. नको तिथे फिरणं हे जनतेचं ज्या वेळेला दिसू लागलं त्यावेळेला नेमकं कुठं फिरायला पाहिजे हे समाजापर्यंत पोहोचण्याकरता आपणही फिरत फिरत गेलं पाहिजे. म्हणून हा फिरता सप्ताह हा तालुकाभर फिरत राहिला आणि त्याप्रमाणे आज त्याचा सांगता समारोप या ठिकाणी होतो आहे. पण पुन्हा आता दुसऱ्या तालुक्यात प्रवेश करायचा आहे. आता थांबायचं नाही, हे चालतच ठेवायचं. हे जिथपर्यंत फिरता येईल तिथपर्यंत फिरत फिरत जायचं आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं हे कार्य ज्ञानोबरायांनी भगवंतांनी संकल्प करून तुमच्यापर्यंत दिलेलं आहे. आपण सर्वांनी यातून एक बोध घेऊन हे कार्य कसं चांगलं घडत राहील याला सहभाग दिला पाहिजे, ते केलं पाहिजे. म्हणून आपल्या ह्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहामध्ये जगभर फिरणारे गीतेचे प्रचारक परमपूज्य परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज फिरत फिरत इथे आले आपल्याकडे. जगभर ज्यांनी वेदाच्या पाठशाळा सुरू केलेल्या आहेत. एक भगवंतानेच म्हटल्याप्रमाणे सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. जो काही काल हा नष्टप्राय होत चाललेला होता त्यालाच उजळणी देऊन त्याचं प्रगटीकरण करणं अलीकडे फार दुर्मिळ व्हायला लागले होते. वेद पाठक मिळणं फार दुर्मिळ होत चालले होते. आळंदीला देखील दुर्मिळ होत होते. आळंदीला बगाराम जोशी वगैरे आधी करून 2-3 घराणा शिवती, 5-6 ब्राह्मण की तेच. परंतु हा जो असणारा तुडवरा ही वेद पाठशाळा महाराष्ट्रातच काय भारतभर काय जगभर याचं आळ पसवण्याचं काम परमपूज्य परमश्रद्धेय स्वामीजींनी गोविंददेवगिरीजी महाराजांनी घडवलेलं आहे. 136 देशामध्ये याप्रमाणे गीतेचा प्रचार प्रसार चालू आहे. जवळजवळ 56 पाठशाळा याप्रमाणे स्वामीजींद्वारा या भारतभर सुरू झालेल्या आहेत. आणि जवळजवळ 7-8 लाख लोक गीतेचे अभ्यासक, गीतेचं पारायण करणारे, गीतेचा अभ्यास करणारे निर्माण केलेले आहेत. 3000 लोक याचे प्रचारक आहेत. ऑनलाईनने
हा सर्व जगभर हे पोचवण्याचं कार्य स्वामीजींनी करतायत आणि आपल्या या कार्यातून त्यांना वेळ नसलेला पण वेळ काढून त्यांनी या फिरत्याला फिरत फिरत येऊन खूप मोठी दिशा दिलेली आहे. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती आणि श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकवलेली आहे. खरोखर आपण सर्व लोक दुहेरी भाग्यवान आहात. दुहेरी म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणे घडलं आणि त्याबरोबरच स्वामीजींच्या मुखातून श्रीमद भागवत कथाही आपल्याला श्रवण करायला मिळाली. म्हणून असे दुहेरी भाग्यवान आपण सर्व आहात. त्यात माझंही भाग्य की मला ही सेवेची संधी मिळाली. म्हणून ज्ञानेश्वरी पारायणाचं महत्व काय आहे हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश म्हणून या ज्या फिरत्या नामसप्ताहाची फिरत्या ज्ञानेश्वरी पारायणाची संकल्पना निर्माण झाली. त्यातूनच ज्ञानेश्वरीचं पारायणाचं काय साफल्य आहे ते सांगता यावं म्हणून भक्तश्रेष्ठ जनाबाई महाराजांचा हा अभंग मी आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. भक्तश्रेष्ठ जनाबाई महाराज यांना जे एक जाणवलं की समाज थोडासा अज्ञानाकडे कुठे चाललेला आहे, अज्ञानामध्ये जास्त भरकटत आहे. म्हणून यांच्यापर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे. ते ज्ञान पोचण्याकरता नेमकं यांच्याकडून काय घडायला पाहिजे हे जनाबाई महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी आली. संतांच्या जीवनातलं एक महत्वाचं एक वैशिष्ट्य असतं की आपण जे मिळवलेलं आहे ते सर्व समाजाला अपेक्षित आहे आणि ते कशाने मिळेल हे सांगण्याचा संत हा प्रयत्न करत असतात. ते अनुभवाने सांगत असतात. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. म्हणून संत हे जगाला ती दिशा देण्याकरता आलेले आहेत. भक्तश्रेष्ठ जनाबाई महाराजांना एक जाणवलं आणि आपण या सर्व जनतेला दिशा मिळावी अशी दिशा देण्याचं काम करूया. म्हणून भक्तश्रेष्ठ जनाबाई महाराजांनी पाहिलं आणि देहाचं एक माध्यम निवडून या मनुष्य देहाची विशेषता लक्षात घेऊन यातून सर्व जनतेला प्रेरणा द्यावी हे जनाबाई महाराजांना वाटू लागलं. मुख्य या देहाचाच आधार आहे. देवाने हा मनुष्य देह जो निर्माण केला हा विशिष्ट हेतूने निर्माण केलेला आहे. पूर्वी इतर सर्व शरीर निर्माण केलेली होती. सर्वात शेवटी मानवी शरीर निर्माण केले गेलेलं आहे. सर्वात शेवटी अगोदर इतर शरीर निर्माण झाली. श्रीमद भागवतात स्पष्ट म्हटलेलं आहे, सृष्ट्वा पुराणी विविधान्य जयात्म शक्त्या वृक्षान सरी सृप पशून खग दंश मत्स्यान. ही सर्व सृष्टी देवाने अगोदर निर्माण केली. परंतु त्या सृष्टीकडे पाहून देवाला सुख वाटलं नाही, समाधान वाटलं नाही. तैस्तैर तुष्ट हृदय पुरुषम विधाय तैही तैही अतुष्ट हृदया. त्या सृष्टीकडे पाहून समाधान ज्याला वाटलं नाही असं हृदय भगवान पुरुषम विधाय या पुरुषाला मनुष्य शरीराला निर्माण केलं. नाथ महाराजांनी या श्लोकावर सुंदर विवरण केलेलं आहे. हे चिदानवया निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते निज मायेचे निहाते केली बहुते शरीरे एके केली भूचरे
एके केली खेचरे, एके केली जलचरे, चरे अचरे ती एके. अशी पुष्कळ सृष्टी निर्माण केली, परंतु त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटलं नाही. ऐसिये देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाते. आत्मारा सांगतात या सर्व सृष्टीकडे पाहून देवाला सुख वाटलं नाही. का वाटलं नाही? मी म्हणतो का वाटावं बरं? देवाने इतर सृष्टी निर्माण केली, पण ती सृष्टी देवालाच मानायला तयार नाही, देवालाच जाणायला तयार नाही. कसं काय देवाला समाधान वाटेल? आपण आपल्यावरूनच घ्या. आपला मुलगा जर आपल्याला मानू नाही लागला तर आपल्याला समाधान वाटेल का? वाटतंय का? ए अरे मी तुला सांगतो ना. म्हणे तू कोण सांगणारा? कोण सांगणारा म्हणतो, अरे तुझा बाप ना मी. कशावरून? असा जो मुलगा बापाला प्रत्युत्तर करत असेल, त्या मुलापासून बापाला समाधान वाटत असेल का? लगेच जातो स्वीट मार्ट मध्ये, पेढे आणतो. भाऊसाहेब घ्या पेढे, रावसाहेब घ्या पेढे. कसं रे? पठ्ठ्याचा पुऱ्या पठ्ठ्याला मानतच नाही, घ्या. म्हणून कोणत्या बापाला आनंद होऊन पेढे वाटणारा एखादा बाप पाहिलाय का? माझा मुलगा मला मानत नाही, माझं ऐकत नाही. जसं आपल्याला समाधान वाटत नाही तसं देवाला देखील ही सृष्टी पाहून समाधान वाटलं नाही. नाथ महाराज सांगतात ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवात. देवाला मानायला तर नाही. अविचार करा, कुत्रा निर्माण केला देवाने. कुत्रा माहित आहे ना? सांगा कुत्रा करतो का देवाचा विचार? हा देव आहे, याच्यावर कसा आपण अभिषेक करावा. आता तुमच्याकडची कुत्री काय करतात कोणास ठाऊक. अहो कुत्रा सरळ त्या देवावर आपला कार्यक्रम पार पाडतो. आकाश मार्गाने कावळा येतो, तो काय करून जातो सांगायचं काय कारण नाही. तात्पर्य हे आहे की देवाने ज्या सृष्टीला निर्माण केलं ते देवालाच मानायला तयार नाही. देवाला कसं काय समाधान वाटेल? मग देवाने विचार केला की आपल्याला जाणेल, आपल्याला मानेल असा निर्माण करायला हवा. म्हणून देवाने सर्वात शेवटी हे मॉडेल बनवलं. मानवी शरीर सर्वात शेवटी निर्माण केलेलं आहे. ऐका ती ओवी आपण, म्हणजे लक्षात येईल. ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवा ते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. मग देवाने हे मानवी शरीर मोठ्या आदराने निर्माण केलं. पण देवाने एक विचार केला, आपण याला निर्माण केले खरं, पण हे त्या जातीवर जाणार नाही ना. कोणाच्या? अहो कुत्र्याच्या. म्हणून आपण याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे. कुत्रा का मला मानत नाही, का मला जाणत नाही? देवाने विचार केला, जाणण्याचं साधन ज्ञान त्याच्यात नाही म्हणून तो जाणत नाही. मग आता मानवी शरीर आपण निर्माण केले, याच्यात जर ज्ञान नसेल तर हाही आपल्याला जाणणार नाही. मग याला निर्माण करून काय उपयोग? मग देवाने निर्णय घेतला आणि ही आवृत्ती जरा सुधारून वाढवली. या मानवी शरीरात देवाने सुधारणा काय केली? आपलं ज्ञान या शरीरामध्ये घातलं. बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाय, जेने ज्ञाने देही विदेह पाही पावती. या शरीरामध्ये भगवंताने आपलं ज्ञान घातलं. म्हणून या ज्ञानाच्या द्वारा हा मला जाणेल, हा मला मानेल, माझी उपासना करेल, भक्ती करेल. म्हणून देवाने या मानवी शरीरात हे ज्ञान घातलं. ही निर्मितीच त्या करता निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. म्हणून संतांनी जागोजागी, प्रत्येक संतांनी आपापल्या उपदेशामध्ये मानवी शरीराचीच महत्ता जाणून सांगून समाजाला या दिशेकडे वळवण्याचं काम केलेलं आहे. परमार्थ साधनेकडे वळवण्याचं काम केलेलं आहे. मनुष्य देह, बाबांनो आपल्याला हा देह मिळालाय. देवाने दिला कशा करता दिला?
देवे दिला देह भजन भजना देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा तो या झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह भजना गोमटा दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग देवाने आपल्याला हा देह दिला तर या देहाने काय करावं या देहाने त्याची प्राप्ती होईल त्याला समाधान होईल ते करायला हवं म्हणून संतांनी जोर दिला बाबांनो आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि याच देहात भजन घडतंय याच जन्मे घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे याच देहात हे भजन घडते इतर कोणत्याही जन्मात घडत नाही हे तुकोबरायांचं स्पष्ट विधान आहे या विधानावर तुमचा काही दावा आहे का की माग घ्या अन्य जन्मातही घडू शकतं असे आमच्या परभणी जिल्ह्यातले काही तुम्हाला पुरावे देतो असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का अन्य देहातही हे घडते आता हा आपला सप्ताह झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला आणि ते डुकरं काय म्हणू लागले माणसंच काय म्हणून सप्ताह करतात आपणही करू म्हणून आपला सप्ताह माघ वद्यात झाला आणि डुकराने सप्ताह फाल्गुन शुद्धात केला असं घडलंय 51 गावामध्ये आपला सप्ताह फिरला कुठे कुठे आपल्या नंतर परत डुकरांनी आपल्या पाठीमागे सप्ताह सुरू केला कुठं घडलंय गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जातायत देहूला जातायत पैठणला जातायत या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या ते गाढव काय म्हणले माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात आपणही नेऊया म्हणून त्या गाढवांनी त्यांच्या समाजाची एक तातडीची मिटिंग घेतली भजनी मंडळ स्थापन केलं नगरला जाऊन टाळ आणले पंढरपुरावरून आणला आमच्या राम महाराजांची प्रार्थना केली आणि तुमच्या परीक्षेतून चांगला पखवाज आम्हाला घेऊन द्या आणि काढली दिंडी मग कोणी गाढवांनी पाण्यात आली डुकरांचा सप्ताह नाही गाढवांची दिंडी नाही टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले का अहो एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे घडत नाही घडतं ते याच जन्मात याच जन्मे घडे देवाचे घडे आणि काही ज्ञान नाही कुठे याच जन्मात घडतं अन्य नाही तुकोबाराय स्पष्ट म्हणतात चकार वापरून सांगतात मग असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे मग या जन्मात आपण काय करायला हवं भजन केलं पाहिजे की नाही पारायण केलं पाहिजे की नाही वारी केली पाहिजे की नाही अन्य जन्मात जे घडतंय तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करत राहिलो आहार निद्रा भय मैथून तर सांगा त्यांच्यातून आपल्यात काय फरक मनुष्यपणा तरी साधी नारायण नाही तरी पशु मनुष्यपणा तरी साधी नारायण नाही तरी पशु मनुष्यपण तरी साधी नारायण मनुष्याचा मनुष्यपणा त्यात आहे नारायण साधण्यामध्ये आहे म्हणून तो असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे मग या जन्माची ज्यात विशेषता आहे ते केलं पाहिजे की नाही आपण माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे आपण प्रत्येकाने एक खात्री करून घ्या कोणती खात्री करून घ्यायची आपण मनुष्यच आहोत ना ही प्रत्येकाने खात्री करून घ्या आणि जर आपण मनुष्यच आहोत
आणि मनुष्य जन्मातच फक्त हे घडतंय, अन्य कुठल्या जन्मात नाही. मग असा जन्म जर आपल्याला प्राप्त आहे तर आपण ही साधना करायला पाहिजे की नाही. म्हणून या देहाचं महत्व सांगून संतांनी प्रथमतः जोर देऊन सर्व जनतेला या साधनेकडे वळवलेला आहे. साधनेकडे आपल्याला हा देह दिला नुसता नाही, या देहात सर्व प्रकारची सामुग्री दिली. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडसी नारायण, जिने तोडसी नारायण, नासे जीवपद भावरोग, नासे जीवपद भावरोग, नासे जीवपद भावरोग, नासे जीवपद भावरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, 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 डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने तू नारायण जोडसी. या करता ही सर्व इंद्रिय सामुग्री आपल्याला या देहात दिलेली आहे. हात पाय कान डोळे मुख हे सर्व आपल्याला दिले. मग या सर्व इंद्रियांचा व्यवहार कसा व्हावा, डोळ्याचा उपयोग काय करावा, कानाचा उपयोग काय करावा, पायाचा उपयोग काय करावा, वाचेचा उपयोग काय करावा. तर कशा करताय, पाय कशा करता दिले, चालण्याकरता, डोळे कशा करता, पाहण्याकरता, कान कशा करता, ऐकण्याकरता. मला ते मान्य आहे, पण मला एक विचारायचं आपल्याला, पाय चालण्याकरता दिले, मग कुठेही चालून जावं का, कुठेही जाऊ नये. डोळे पाहण्याकरता दिले, डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. तुकोबारायांनी आपल्या सर्व इंद्रियांना तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे. आपल्या सर्व इंद्रियांना काम सांगितले, तुम्ही काय करायचं, काय करायचं सांगितल्यानंतर तुकोबारांनी देवालाही म्हटलं, देवा मी माझ्या सर्व इंद्रियांना काम सांगितलेलं की तुम्ही हे करायचं. त्यांना सांगितलंय आणि मी मात्र दुसरीकडे वाटचाल करेल असं नाही. त्यांना जे सांगितलंय तेच मी करत राहीन. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, वाहे रंगे टाळी नाचेन उदास, तुका म्हणे माझा सकळ देह भाव
अनेक नको ठाव चिंत्या. मग माझ्या सर्व इंद्रियांचे व्यवहार असे करेन. तुकोबारांनी त्याच प्रमाणात आपण जे प्रमाण दिलं त्याच प्रमाणात पुढच्या 3ऱ्या पादामध्ये सुंदर दिशा दिलेली आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण. ज्याने तू नारायण जोडशील अशी इंद्रिय सामुग्री दिलेली आहे. मग ती इंद्रिय सामुग्री आपल्याला मिळालेली आहे तर त्या इंद्रिय सामुग्रीचा असा आपण उपयोग केला पाहिजे की जे केल्यानंतर नारायण जोडला पाहिजे. जेणे तू जोडसी नारायण. पायाने चालत जा पण असंच चालत जा की जिकडे चालण्यात नारायण जोडला पाहिजे. डोळ्याने पाहत जा पण असं पहा की जे पाहिल्यानंतर जेणे तू जोडसी नारायण. कान ऐकण्याकरता दिले पण कानाने असं ऐकत जा की जे ऐकल्यानंतर जेणे तू जोडसी नारायण. हे सगळीकडे लावायचं जेणे तू जोडसी नारायण. म्हणजे आपल्या सर्व इंद्रिय संघाताचा इंद्रिय समूहाचा असा उपयोग करायचा की त्या कृतीतून त्या इंद्रियांच्या कृतीद्वारा नारायणच जोडला पाहिजे. जोडला जाईल असं व्हायला नको. वाचेने असं बोला की जे बोलल्यानंतर नारायण जोडला गेला पाहिजे. वाचेचा उपयोग असा करा की जेणे करून नारायण जोडला जाईल. मी सांगितलं जोडला जाईल असं नको वाचेचा उपयोग करून घ्यायला. व्यवहारात माणसं म्हणतात ना का तुम्ही परवाच्या मीटिंगला आले नाही म्हणे मला शक्य झालं नाही. मग तुम्ही गेलो होतो तर मग काय झालं सगळे गप्प बसले एक बोलत नाही सगळे बोलत. मग काय झालं तो आला होता का त्याची तर चांगलीच मी पाहिलं हजेरी गेली. म्हणे काय तो भलतच बरळायला लागला काही बोलायला लागला. मग मला म्हणतो रावलं नाही मी बुटच काढला. का तो असं बोलला मग मी बुटाला हात घातला. म्हणजे ज्या बोलण्यातून जोडला असा त्या वाणीचा उपयोग केला की नाही. आपल्या वाचेचा उपयोग असा केला पाहिजे. आपल्या सर्व इंद्रियांचा उपयोग असा केला गेला पाहिजे की जेणे तू जोडसी नारायण. नरदेहाय होनी ऐशी जोडी करा. 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 नामकंठी धरा विठोबाचे. नामकंठी धरा विठोबाचे. नामकंठी धरा विठोबाचे. नामकंठी धरा विठोबाचे. जोडी केली पाहिजे. त्या सर्व इंद्रियांचा उपयोग असा केला पाहिजे की ज्याने नारायण जोडला जाईल. जेणे तू जोडसी नारायण. म्हणून सर्व संतांनी या देहाचं विशेषत्व सांगून या देहाच्या सर्व इंद्रिय संघाताकडून अशी तुम्ही कृती करा की ज्याने नारायण जोडला जाईल. म्हणून जनाबाई महाराजांनी हेच लक्षात घेतलं. आपण या सर्व जीवांना याची जाणीव करून दिली पाहिजे. आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि या मनुष्य इंद्रिय संघात आपल्याला दिलेला आहे. मग आपण आपल्या वाणीने काय केलं पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी
की लोक भलतच वाचन करतायत आणि भलतीकडे जातायत, भलत पाहतायत. तर यांना नेमकं आपण हे लक्षात आणून दिलं पाहिजे की काय वाचलं पाहिजे आणि काय पाहिलं पाहिजे. म्हणून जनाबाई महाराजांनी आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून हे सांगितलं, तुम्ही काय वाचायचं. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी. का वाचावी? ती ज्ञानेश्वरी आहे म्हणून वाचावी. ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानाची ती ईश्वरी आहे, ज्ञानाची ती मालकीन आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत जावी. अन्य काही वाचण्यामध्ये अन्य त्यातले विकार हे आपल्या शरीरात शिरू शकतात. आपलं मन विचलित होऊ शकतं आणि मग मन विचलित झालं की मन जिकडं नेईल मग तिकडे जीव जात असतो. पहिली मनामध्ये वृत्ती निर्माण होते आणि मग क्रियेतन वाचेतन येत असते. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. अगोदर मनात ते संकल्प निर्माण होतात आणि त्याप्रमाणे मग आपण कृतीकडे वळतो. म्हणून इतर जर तुम्ही वाचन केलं, इतर पाहिले, तर त्यातून तुमचं मन विचलित होऊ शकतं, वाम मार्गाला जाऊ शकतं. म्हणून इतर काही वाचू नका. वाचायचंय ज्ञानेश्वरी वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा. आणि पाहायचंय तर डोळ्याने पंढरी पहा. डोळा पहावी पंढरी. भलत काही पाहू नये, भलत काही वाचू नये. मी सांगितलं मग अशी भलत वाचण्यात आणि भलत पाहण्यामध्ये मनावर वेगळे संकल्प निर्माण होतात. मनाच्या ठिकाणी वेगवेगळं एक आकर्षण मनाकडे निर्माण होतं आणि त्याद्वारा मग आपण वाम मार्गाकडे जातो आणि चांगलं घडण्याऐवजी वाईट घडतं. आपल्याला मागे पुण्यामध्ये घडलेला प्रकार सांगतो. पुण्यामध्ये जोशी अभ्यंकर खून खटला हा एक गाजलेला खटला, मोठा गाजलेला. जोशी अभ्यंकर घराण्यातले 10 निरपराध्यांना मारण्यात आलं. काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. निरपराधी, कुठला दुरान्वयाने देखील कुठल्याच कशाचीच त्यांचा संबंध नाही. पण अशा 10 निरपराध्यांना मारण्यात आलं. ज्यांनी मारलं ते ज्यावेळेला कोर्टात हजर झाले त्यावेळेला न्यायाधीशांनी त्यांना विचारलं, अरे तुम्ही असं का केलं? यांनी कोणता अपराध केलेला होता तुमचा? म्हणे कुठलाच नाही. बरं त्यांनी दुसऱ्याला कोणाला काय सांगितलं का? नाही. दुसऱ्याद्वारा काय घडवलं का? नाही. त्यांनी स्वतःही नाही, दुसऱ्याचा कोणाचाही संबंध नाही. मग अशा निरपराध्यांना तुम्ही का मारलं? तर त्यांनी दिलेलं उत्तर आपण ऐका. त्यांनी काय उत्तर दिलं? आम्ही पिक्चर मध्ये जे पाहिलं त्याचा हा प्रयोग केला. म्हणजे पिक्चर मध्ये जे पाहण्यात आलं की कसे कोणाची हत्या केली जाते, कसं कोण हत्या, ते पाहण्यात आलं, त्यांचा आम्ही प्रयोग यांच्यावर केला. मला सांगा, त्या प्रयोगातून 10 निरपराध्यांची हत्या घडली की नाही? ही का घडली? भलत पाहण्यात आलं म्हणून. टीव्ही आधी करून हे आता उपकरण आहेत, पण चांगलंही त्यात आहे तसंच वाईटही आहे. पण हे वाईट जे आहे ते टाकायला पाहिजे आणि चांगलं ते घ्यायला पाहिजे, अशी विवेक बुद्धी आपली जागृत असायला पाहिजे. म्हणून भलत पाहूच नये, भलत वाचूच नये.
जनाबाई महाराजांचा आग्रह, वाचायचं तर ज्ञानेश्वरी वाचा, की ज्यातून आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल. आणि डोळ्याने पाहायचंय तर पंढरीच पहा, दुसरं काही पाहू नका. आपल्या इंद्रियांचे व्यवहार असे व्हायला हवे. पंढरी सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे, सर्वात श्रेष्ठ क्षेत्र आहे. आणि पंढरीचं दैवत सर्वात श्रेष्ठ दैवत आहे. हे मी नाही सांगत, शास्त्रांनी हे निवाडा करून सांगितलेलं आहे. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, आणि देव सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव आणि देव सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव आणि देव शास्त्राने हा भाव निवडला, शास्त्राने हा भाव, शास्त्राने हा भाव निवडला. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, शास्त्रांनी हा भाव निवडिला. सर्वात उत्तम तीर्थ, सर्वात उत्तम क्षेत्र आणि सर्वात उत्तम देव म्हणजे पंढरीच आहे. म्हणून डोळ्याने पाहायचं तर पंढरी पहा, सर्वात हो सर्वात. पण महाराज तुम्ही दुसरं पाहिलंय का? तुकोबारा म्हणतात पाहिल्यानंतरच सांगतोय. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. मी खूप पाहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पण ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे. हे मी शास्त्रांनी निवडलेलं आहे, ते मी अनुभवाने सर्व घडवलेलं आहे, तुम्हाला सांगतो आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीच्या. वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, सर्व आहे. पण ती सर्व कालांतराने फल देणारी आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. हे फक्त पंढरपूरला आहे. मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गया नासी, उधार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाच्या. सगळ्या तीर्थक्षेत्रात उधारीवर चालणार आहे, पंढरपुरात उधारीवर नाही, प्रत्यक्ष रोकड आहे. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. हो, वाराणसीला मुक्ती मिळते, पण तिथे मरावं लागतं. मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गया नासी, उधार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाची. इथे तुका म्हणे मोक्ष देखील कळस, कळस पाहण्यात मोक्ष आहे. असं पंढरपूर एक क्षेत्र आहे. एकच भाव नामदेवरायांच्या प्रमाणातला आणि पुढे जातो. सर्व तीर्थापेक्षा, सर्व क्षेत्रापेक्षा पंढरपूर कसं श्रेष्ठ आहे, नामदेवरायांनी अति एक सुंदर एक प्रमाण दिले. काशीला तुम्ही महिनाभर चालत जा, महिनाभर काशीला पायी चालत जा.
त्या महिनाभर काशीला पायी चालण्यात जेवढं फल आहे तेवढं फल तुम्ही गोदावरीला चालत जा, तेवढं फल एका दिवसात मिळेल. वाराणसीला चालण्यात, महिनाभर चालण्यात जे फळ आहे ते गोदावरीतला एक दिवस चालण्यात फळ आहे. आणि पंढरपूरला एक पाऊल टाकण्यात तितकं फल आहे. पंढरी पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसी मासा, वाराणसीचा मासा, गोदावरी एका दिवसा, गोदावरी एका दिवसा. पंढरी पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा. पंढरी पर्यसा ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाली जे मासा, काशीला एक महिनाभर चालत जाण्यात जेवढं फल आहे तेवढं फल गोदावरी एक दिवसा, गोदावरीला एक दिवस चालण्यात तितकं फल आहे. आणि गोदावरीला एक दिवस चालण्यात जेवढं फल आहे ते पंढरपुरात एक फक्त पाऊल टाकण्यात फल आहे. पंढरी पाऊल पर्यसा ऐसा ठसा नामाचा. पंढरीच्या रस्त्याला एक पाऊल टाकलं तरी तितकं फल आहे. असा पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव भाव विभेटे. असा हा पंढरीचा महिमा आहे. म्हणून जनाबाई म्हणतात की डोळा पहावी पंढरी, डोळ्याने पंढरी पहा. वाचेने ज्ञानेश्वरी वाचा, डोळ्याने पंढरी पहा. डोळ्याने काय करावं तसंच वाणीने काय करावं हे जनाबाईने आपल्याला सांगितलं. आपल्या इंद्रियांचे गैरव्यवहार होऊच नाहीत. पाहायचं ते चांगलं पाहिलं पाहिजे, वाचायचं ते चांगलं वाचलं पाहिजे. म्हणून अन्य तुम्ही जर करत जाल तर त्याचा दुष्परिणाम होईल. या सर्व इंद्रियांचे व्यवहार योग्य असे केले पाहिजे. म्हणून जनाबाई महाराज सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. आम्ही लहानपणी शाळेत असताना वह्या होत्या. वह्या म्हणजे आता बंद झाल्या तसं नाही, आता तर मोठा बोजा झालाय. तर त्या वह्याच्या कव्हरवर 3 अशी वानराची चित्र काढलेली आणि त्या 3 चित्राच्या खाली 3 वाक्य उद्धृत केलेली. पहिलं चित्र असं डोळे झाकलेले, दुसरं चित्र असं कान झाकलेले आणि तिसरं चित्र असं तोंड झाकलेलं. अशी 3 वानराची चित्र दाखवलेली आणि त्या 3 चित्राच्या खाली 3 वाक्य उद्धृत केलेली. डोळे झाकलेले त्याच्या खाली वाक्य होतं, वाईट पाहू नका. कान झाकलेलं त्याच्या खाली वाक्य होतं, वाईट ऐकू नका. आणि तोंड दाबलेलं त्याच्या खाली वाक्य होतं, वाईट बोलू नका. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. हे कोण सांगतय? वानर. कोणाला सांगतय? नराला. वानर. वानर. अरे तुला वानराने सांगण्याची पाळली. वानर म्हणजे नरामध्ये इतकी घसरण झाली की तो काही पाहायला लागलाय, काही वाचायला लागलाय, काही बोलायला लागलाय. म्हणून वानराने आपल्याला सांगावं इतकं नरांमध्ये अधपतन झालेलं आहे. जनाबाई महाराज म्हणतात, असं नका करू. लक्षात घ्या, वाचेने भलतं काही वाचू नका आणि डोळ्याने भलतं काही पाहू नका. वाचेने वाचायचं तर ज्ञानेश्वरीच वाचा. महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सांगता, पण या ज्ञानेश्वरी वाचण्यातून लाभ काय? ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय
अज्ञानासी ज्ञान होया 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 अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी ऐसा वर या टिकेसी ज्ञान होया अज्ञानासी ज्ञान होया अज्ञानासी ऐसा ऐसी ऐसा ज्ञान होया अज्ञानासी ज्ञान होया अज्ञानासी ज्ञानेश्वरी वाचल्यावर काय होईल? नानाबाई महाराज म्हणतात ज्ञान होईल. कोणाला होईल? जे अज्ञानी आहेत त्यांना. ज्ञान होय अज्ञानासी. ज्यांना ज्ञान नाही असे जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानी जीवांना ज्ञानेश्वरी वाचण्यातून ज्ञान प्राप्त होईल. अज्ञानालाच फक्त प्राप्त होईल का? नाही. जनाबाई महाराज म्हणतात केवळ अज्ञानी आहेत तेवढ्यांनाच ज्ञान प्राप्त होईल असं नाही, तर जे मूढ आहेत त्या मूढांना देखील ज्ञान होईल. नवे नवे ज्ञान होया ज्ञान होया मूढा 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 ज्ञान होय मूढा ज्ञान होय मूढा अतिमूर्खाच्या जगदा अतिमूर्खाच्या जगदा ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञानासी अतिमूर्ख या जगदा अतिमूर्ख या जगदा ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होय जे अज्ञानी आहेत त्यांनाच ज्ञान होईल असं नाही, तर मूढ जे आहेत त्या मूढांनाही ज्ञान होईल. ज्ञान होय मूढा. अज्ञानांना मूढालाच ज्ञान होईल असं नाही. अति मूर्ख जरी असला तरी त्यालाही ज्ञान होईल. नवे नवे दगड जरी असला त्यालाही ज्ञान होईल. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. अज्ञानासी मूढासी अतिमूर्खासी आणि दगडासी ज्ञान होईल. समाजातले वेगवेगळे स्तर लक्षात आणून दिले. काही केवळ अज्ञानी असतात पण मूढ नसतात, त्यांना काही कळत नाही. काही माणसांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. काही माणसांच्या ठिकाणी आपल्या अज्ञानाचं अज्ञान असतं. माणसाला निदान आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं. मला हे कळत नाही एवढं तरी कळावं. मला हे कळत नाही एवढं जरी कळलं तरी ते मिळवण्याकरता, ते ज्ञान होण्याकरता तो प्रयत्न करू शकतो. तेवढं कळलं पाहिजे. तर इथे अज्ञानाला ज्ञान होईल. नवे नवे
अज्ञानातून परिसीमा ज्याने गाठवली, मूर्खपणा करायला लागलाय, त्या मूर्खालाही मूढालाही दगडाला ज्ञान होईल. दगडाशी म्हणण्यातून बुद्धीने कमी असणारा घ्यायचा. बुद्धी ज्याची कमी आहे त्यालाही ज्ञान होईल असं म्हणतात. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. म्हणजे बुद्धिहीनाला दगड म्हटले. म्हणजे बुद्धी नसणारा असा जो आहे त्यालाही ज्ञान होईल. मूर्ख जो आहे, मूढ जो आहे, मूर्ख म्हणजे नको ती कृती करणारा, अयोग्य ते कृती करणारा तो मूर्ख. आणि मूर्खपणाचा कळस गाठवलाय तो मूढ. तो अतिशय मूढ की त्याने सर्व वाईट कृत्य करून शिखर गाठवलेलं आहे. अशा या सर्वांना ज्ञान होईल, सर्वांना ज्ञान होईल. ज्ञान होणं जीवनात फार गरजेचं आहे. का? ज्ञानाने क्रियेमध्ये बदल घडतो. ज्ञानाने काय करावं हे लक्षात येतं. ज्ञान वेगळी करून देतं. ज्ञान हे आपल्या जीवनात दिशा देतं. वाम मार्गाने जाऊ नये, चांगल्या मार्गाने जावं हे ज्ञानामुळे कळतं. म्हणून ज्ञान होणं जीवनात आवश्यक आहे. ज्ञान असायलाच पाहिजे. ज्ञानेन येणं पशुभी समान. म्हणून ज्ञान जर मिळालं तर ज्ञानाने सर्व काही आपल्या जीवनात चांगलं घडवता येतं. म्हणून ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान जर नसेल ना तर तुमची सत्कर्म देखील वाया जातात. ज्ञान जर नसेल तर तुमची सत्कर्म देखील वाया जातात. त्या सत्कर्माचाही उपयोग होण्याऐवजी सत्कर्मातून दुरुपयोग होतो. नव्हे नव्हे आपली हानी होऊ शकते. ज्ञान नसेल तर ती सत्कर्म कशी वाया जातात. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीतच दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. आंधळे या गरुडाचे पाख आहाती, तरी ते कवना उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने वीण. ज्ञाने वीण सत्कर्माचे उपके ठाती. ज्ञान नसेल तर तुमची सत्कर्म देखील वायाला जातात. कशाप्रमाणे? ज्ञानोबरांनी दृष्टांत सांगितलाय. आंधळे या गरुडाचे पाख हाती, तरी ते कवना उपयोगा जाते. एक आंधळा असा विचार करत होता, शासनाने आपल्याला सवलत दिलेली आहे 1/4, 1/4 तिकिटात आंधळ्याला कुठे जाता येत. पण म्हणतो 1/4 तरी जातातच ना, तेही जायला नाही पाहिजे. काय करावं? पुढे चौकशी करतो आहे, नाही म्हणे याच्या पुढे काही नाही, 1/4. पण मला तर कुठे जावं वाटतंय आणि याप्रमाणे तर माझ्या जीवनात तसं शक्य नाही. मग काय करायचं? पण याच्या पुढे उपाय शासनाच्या योजना नाही, 1/4 मध्येच. तो म्हणा लागला मग जैवी उपाय जर थांबले तिथे तर आपण दैवी उपाय करू. देवाकडून सवलत मिळवू म्हणे आपण. देवाकडून ही योजना राबू की काहीच खर्च न होता आपल्याला कुठे जाता आलं पाहिजे. म्हणून त्या आंधळ्याने एक क्षेत्र निवडलं. तिथे जाऊन तो तपश्चर्येला बसला. भगवान प्रसन्न झाले. वरंब्रूही, वर माग, काय मागायचं? तर आंधळा म्हणला मी जे मागेल ते देणार न. हो, तू जे मागेल ते देणार. तर देवा, माझी अशी इच्छा आहे, मला कुठेही स्वेच्छा गमन करता आलं पाहिजे, काहीच खर्च न होता जाता आलं पाहिजे. तेव्हा मला गरुडाचे पंख तुम्ही द्या. गरुडाचे पंख मला द्या. गरुडाच्या पंखाची मागणी केली. देवाने तथास्तु म्हटलं. त्याला गरुडाचे पंख आले.
तोंडाला पंख मिळालेत पण उपयोग होतोय का स्टार्ट करून पाहिलं तर उचलायला लागले आणि आले आपल्याला चालता येत. म्हणून पंख देवाने दिल्याबरोबर त्याने सेकंड थर्ड टाप डबल टापही टाकला आणि इतक्या वेगाने गेला आणि समोरच्या डोंगराला जाऊन आदळला, पाडला आणि मेला. मला सांगा ज्ञानोबाराय म्हणतात आंधळ्याला गरुडाचे पंख मिळाले, पण त्याचा उपयोग काय झाला? तपश्चर्या एवढी केली, खडतर तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं, भगवंताकडे मागणी केली, गरुडाचे पंख देवाने दिले, पण या सर्व सत्कर्माचा उपयोग झाला का? नाही. ते सर्व कर्म त्याच्या घाताला कारणीभूत झाले की नाही? ज्ञानोबारायांना म्हणायचे गरुडाच्या आंधळ्याच्या जीवनात नेमकी उणीव कशाची होती? डोळ्याची दृष्टीची होती. आंधळ्याने देवाकडे दृष्टी मागायला पाहिजे होती, पण दृष्टी मागण्याचं ज्ञान त्याला नाही आणि त्याने गरुडाचे पंख मागितले. आता दृष्टी नाही, पंख मिळाले, पण जायचं कुठं? भरारे मारायचे कुठं? ती दृष्टीच नाही. त्यामुळे डोंगराला जाऊन आदळला आणि पटकन मेला. म्हणजे ते त्याचं सत्कर्म त्याच्या घाताला कारणीभूत झालं की नाही? का? अज्ञानामुळे. ज्ञान जर नसेल तर तुमची सत्कर्म देखील वाया जातात. म्हणून ज्ञान असणं जीवनात आवश्यक आहे. ज्ञानाने, म्हणून ज्ञानाला ज्ञानोबारायांनी डोळे म्हटले. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. जसं डोळ्याने कुठे जावं, काय पाहावं हे कळतं, तसं ज्ञानाने जीवाला काय करायला पाहिजे हे कळतं. म्हणून ज्ञान आवश्यक आहे. आणि जनाबाई महाराज म्हणतायत तुम्हाला ज्ञान मिळावं असं जर वाटतंय ना, तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा की तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानेश्वरी सर्व प्रकारचे ज्ञान सांगितलेले आहेत, सर्व प्रकारचे. व्यापाऱ्याने व्यापार कसा करावा हेही ज्ञान आहे, शेतकऱ्याने शेती कशी करावी हेही ज्ञान आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात काय काय वाटचाल करावी, कशी करावी, हे सर्व ज्ञान ज्ञानेश्वरीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून ही आपली ते माय ज्ञानेश्वरी, ही आई आहे. आई जसं आपल्या मुलाला सर्व काय मिळावं असं इच्छिते, तशी ज्ञानेश्वरी तुम्हाला सर्व काय मिळालं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरीत सर्व आलेलं आहे, सर्व आलेलं आहे. ज्ञानेश्वरीत जशा संतांच्या व्याख्या आहेत तशा मूर्खाच्या व्याख्या आहेत. मूर्खपणा येऊ नये असं वाटतंय तर तेही ज्ञान ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतून दिलेलं आहे. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एरा विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. मूर्खाची व्याख्या सांगितली. विवेकाची भाषा नेनती वैराग्याची शिव न देखती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरात. ते मूर्ख आहे. ज्याला विवेक नाही, वैराग्य नाही, तो मूर्ख आहे. आपल्या आई वडिलांबरोबर चांगलं बोलत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही आणि बाकीच्या सर्व विश्वाला आदराला प्राप्त झालेला आहे, पण आई वडिलांची जर सेवा करत नसेल तर ज्ञानोबा म्हणतात त्याच्या इतका मूर्ख कोणी नाही, तो मूर्ख आहे. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसार, येर विश्वभरी आदरा मूर्ख. ज्ञानाच संतांच्या व्याख्या आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी. भांडवल कोणाला द्यावं हे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीतून सांगितलंय. कोणाला द्यावं, मूर्ख कोणालाही देतो, ज्ञानेश्वरीतून सांगितलंय. का दिधले मागुती येईल की नये हे पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. त्याला द्यावं भांडवल की ज्याला दिल्यानंतर परत येईल, त्यालाच दिलं पाहिजे. का दिधले मागुती येईल की नये हे पुढील,
हे न पाहताना जो देतो तो मूर्ख आहे. म्हणून कोणाला द्यावं भांडवल हेही सांगितलेलं आहे. ढग निर्माण केव्हा होतं? ढगाच्या उत्पत्तीचे ज्ञान ज्ञानोबराने सांगितलं. तोय तेज धूम यया वायुशी संगम झालिया होय अभ्रागम व्योमतेने. अभ्रागम केव्हा होतो? तोय तेज धूम, समुद्राची वाफ तयार होते. तेज, तोय आणि धूम याच्यापासून ढग तयार होते, मग त्याच्यापासून वृष्टी होते. वीज निर्माण कशी होते हेही ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखित दिसे ते विजू माझी असे सलिलं काय. म्हणून धरणाच्या पाण्यावरून वीज निर्माण केली जाते. हा शोध ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला म्हणतात, नाही, ज्ञानोबरांनी अगोदर सांगितलेला आहे. भूमीवर आपण चेंडू मारला असताना तो कुठे जातो? आपल्याने कंदुके. तसंच त्याप्रमाणे आपण जे जे काही सर्व ज्ञान ज्ञानेश्वरीत सर्व आलेलं आहे. हा एक स्वतंत्र विषय मोठा की ज्ञानेश्वरीतलं ज्ञान काय काय शोध जर काढायचे असेल, अशा अनेकांनी अभ्यास त्याचे चालू केलेले आहेत, करतायत कोणी. तर सर्व प्रकारचं ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून आपल्याला जे अज्ञान असेल ते आपल्याला हानिकारक आहे. त्याचं ज्ञान आपण प्रत्येकाने मिळवलं पाहिजे आणि आपल्या जीवनात हानीला टाळलं गेलं पाहिजे. म्हणून नानाबाई महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञान तुम्हाला होईल. ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय मूढा अति मूर्खत्या दगडा. नानाबाई महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर कोणी एखादा ज्ञानेश्वरी वाचू लागला तर त्याच्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया काय? वाचिल जो कोणी, 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 जनितासी लुटांगणे, जनितासी लोटांगणे, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, जनितासी लोटांगणे, जनितासी लोटांगणे, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा भरया टिकेसी, ऐसा या टिके से
ऐसा वरदानी कैसे ज्ञान होया ज्ञानासी ज्ञान होया ज्ञान होया जो कोणी एखादा वाचेल त्याबाबत जनाबाई महाराज तुमचं हृदगत काय. जनाबाई महाराज आपलं हृदगत प्रगट करतात. वाचील जो गुण कोणी जनी त्याशी लोटांगणी. जनाबाई महाराज म्हणतात मी त्याला लोटांगण घालेन. जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला. जो चांगलं काही करतो तो वंदनीयच आहे. जो वाईट करत असेल चुकीचं करत असेल तो निंदनीय आहे. त्याला वंदन करावं. जो कोणी चांगलं काही कृती करत असेल त्याला जनाबाई महाराज म्हणतात जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला माझं लोटांगण राहील. मनुष्याने इतरांना वंदन करावं पण एक सर्व व्यापक परमात्मा पाहून वंदिन मी भूत त्याला जिकडे तिकडे त्यांना मी वंदन करेन. सर्प विंचू नारायण आहे त्यांना वंदन करेन. दुरून बस त्यांच्यापासून बाजूला राहून. समाजात काही सर्प आहेत विंचू आहेत त्यांच्यापासून बाजूला राहिलं पाहिजे. वंदावे दुरून शिवू नये त्यांना वंदावे. पण हे वंदन एक तुच्छतेचं या प्रकारचं आहे. पण जनाबाई महाराज म्हणतात जो कोणी ज्ञानेश्वरी वाचत असेल डोळ्याने पंढरी पाहत असेल त्याला माझं लोटांगण राहील. जनी त्याशी लोटांगणी. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठांना नेहमी वंदन करत जा. श्रेष्ठांना वंदन करण्याचे फार फायदे आहेत. फार लाभ आहे. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. त्याचं आयुष्य वाढतं. त्याला विद्या प्राप्त होते यश प्राप्त होतं बल प्राप्त होतं. म्हणून श्रेष्ठांना वंदन केलंच पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचणारा हा एक श्रेष्ठ आहे सर्वात आणि माझं त्याला वंदन राहील. वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. म्हणून आपण काय करायचं तर जनाबाई महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी वाचा. काय माणसं म्हणतात आम्ही नाही वाचणार. काय होईल. आम्ही वाचणार नाही काय होईल त्याने. जनाबाई महाराज म्हणतात मी कशाला सांगायला पाहिजे तुम्हीच तोंडाने सांगता काय होईल त्याने. तुम्ही काय म्हणता आम्ही वाचणार नाही. तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगताय आम्ही वाचणार नाही काय होईल. वाचणार नाही काय होईल यापेक्षा. जो वाचणार नाही तो वाचणार नाही. जो वाचेल तो वाचेल. म्हणून वाचायचं असेल तर वाचा. नाही वाचाल तर वाचणार नाही. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा गली कबर दे हरि विठ्ठल श्री चाल दे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. संतन की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. एक थोडासा महत्वाचा भाग आपल्या लक्षात आणून देतो. आपण अभंगाचं चिंतन केलं
पण या चिंतनातून अर्ध चरण सुटलेलं आहे. तर सुटलेलं नाही, मी ते सोडलेलं आहे. ते अर्ध चरण म्हणजे ऐसा वरया टिकेसी. आपण वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी पाहिलं, ज्ञान होय अज्ञानासे पाहिलं, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा हे पाहिलं, वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, याचा विचार आपण केला. राहिलाय तो अर्ध्या चरणाचा विचार, ऐसा वरया टिकेसी. इथे महत्वाची शंका अशी येते, जनाबाई महाराजांचं हे विधान जे आहे ना, ज्ञानेश्वरी वाचण्याने ज्ञान होईल असं तुम्ही म्हणा, हरकत नाही, पण मूढा ज्ञान होईल, अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होईल, हे पटत नाही. शास्त्र सिद्धांत असा आहे, ज्ञान कोणाला होतं? जो अधिकारी असेल त्याला. जो अधिकारी नाही त्याला ज्ञान होऊ शकत नाही. विचारसागराच्या पहिल्याच तरंगामध्ये ज्ञानाचा अधिकारी कोण हे सांगितलेलं आहे. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने उपासना करून आपले मन आणि विक्षेप दोष घालवलेले आहेत, राहिलेलं स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता जो साधन सच्चतुष्टय संपन्न, तो ज्ञानाचा अधिकारी. म्हणजे ज्ञानाचा अधिकारी तो आहे की जो साधन चतुष्टय संपन्न असेल. साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी आणि मुमुक्षुता. हे साधन चतुष्टय याने जो संपन्न असेल त्याला ज्ञान होत असतं. का ज्ञानाचा अधिकारी तो आहे, तो ज्ञानाचा अधिकारी. आणि जनाबाई महाराज तुम्ही काय विधान करता? मूर्खाला ज्ञान होईल, मूढाला ज्ञान होईल, दगडाला ज्ञान होईल. ही वेद विरुद्ध भाषा आहे, वेद विरुद्ध हे विधान आहे असं कोणाला वाटेल. पण ज्ञानेश्वरी वाचण्यातून मूढाला ज्ञान कसं होईल, मूर्खाला ज्ञान कसं होईल, दगडाला ज्ञान कसं होईल? तर कसं होईल सांगू. जनाबाई महाराज म्हणतात, ऐसा वरया टिकेसी म्हणून होईल. मूर्खाला ज्ञान जे होईल, दगडाला ज्ञान होईल, अज्ञानाला जे ज्ञान होईल, हे का होईल? ऐसा वरया टिकेसी म्हणून होईल. ही जी ज्ञानेश्वरी टीका, ही गीतेवरची ती टीका आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ही गीतेवरची टीका आहे. आणि या गीतेवरच्या टीकेला वर आहे. आणि तो वर असल्यामुळे मूर्खाला ज्ञान होईल, अज्ञानाला ज्ञान होईल, जडाला ज्ञान होईल, मूढाला सर्वांना ज्ञान होईल. ऐसा वर या टिकेसी. का? वरामध्ये अशी शक्ती असते, अशक्य ते शक्य करण्याची शक्ती वरामध्ये आहे. अशक्य असणार शक्य करणं ही शक्ती वरामध्ये आहे. आपण स्वामीजींच्या मुखातून भागवत महात्म्य सुरुवातीला ऐकलं असेल. आत्मदेव नावाचा ब्राह्मण संतती नाही म्हणून प्राण त्याग करण्याकरता मनात निघाला होता. विस्ताराने सांगत नाही, आपण ऐकलेले. मला मुख्य पुढचं सांगायचं म्हणून मी सांगतो आपल्याला त्याची पार्श्वभूमी. तर तो आता प्राण त्याग करण्याचा निर्णय करून गेलेला आहे. सरोवराच्या तटाकावर गेला. तितक्यात एक संत साधू महात्मे दिसले. त्याला असं वाटू लागलं की आपल्याला आता प्राणत्याग तर करायचाच आहे, पण साधूच्या पाया पडून मग प्राणत्याग करू. म्हणून त्या साधूकडे गेला, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. डोळ्यातून याचे अश्रू गळतायत. साधूने विचारलं, कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलीयसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. कथम रोदिशी विप्रत्वम. हे विप्रत्वम कथम रोदिशी. हे विप्रा, तू का रडतो आहेस? काते चिंता बलीयसी. ते बलीयसी चिंता का? तुला अशी कोणती बलवान चिंता आहे? वदत्वम सत्वरम मह्यम. सत्वरम मह्यम वद. लवकर तू मला हे सांग. स्वस्य दुःखस्य कारणम.
तुझ्या दुःखाचं काय कारण आहे ते तू मला सांग. तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या दुःखाचं कारण असं आहे की मला पुत्र नाही, मला मुलगा नाही, म्हणून मी प्राण त्याग करण्याकरता इकडे आलेलो आहे. मुलगा नाही म्हणून काय झालं, बऱ्याच जणांना मुलं नाही म्हणून त्यात तुला नाही एवढं काय नाही म्हणे. माझ्या दुःखाची परिसीमा आहे. परिसीमा अशी, मला तर मुलगा नाहीच नाही, पण मी जी गाय पाळली त्या माझ्या गायीला देखील काही होत नाही. ती वांजच आहे गाय माझी. अरे एखादी गाय असू शकते तशी, नाही नाही म्हणे. माझ्या दुःखाची आणखी परिसीमा अशी आहे की माझ्या अंगणात जो वृक्ष मी लावलेला आहे त्या वृक्षाला देखील काहीच फळ येत नाही. अरे म्हणे असाही वृक्ष असू शकतो की कालांतराने फार दिवसाने फळ येतं. अक्रोड नावाचं झाड आहे, त्याला 60 वर्षाने फळ येतं म्हणतात. तर नसेल, नाही म्हणे कलमी आहे, पहिल्याच वर्षी फळ यायला पाहिजे. मला मुलगा नाही, मी जी गाय पाळली त्या गायीलाही काही नाही, माझ्या अंगणात जो वृक्ष लावलाय त्यालाही काही फळ येत नाही. याच्यापेक्षा आणखी पराकोटीचं दुःख तुम्हाला सांगतो. मला फळ नाही, गायीला नाही, झाडाला नाही, म्हणून एकादशीच्या दिवशी फलाहारा करता बाजारात जाऊन काही फळं आणली आणि ती घरात ठेवली का आपोआप नष्ट होऊन जातात. यत फलम मद्गृहा यातम तच्च शीघ्रम विनश्यति. यत फलम मद्गृहा यातम, जे फल माझ्या घरी आणलं जातंय तच्च शीघ्रम विनश्यति, ते लवकर नष्ट होऊन जातं. म्हणून माझ्या जीवनात फळाचा अभाव आहे. मला काही नाही, गायीला काही नाही, झाडाला नाही. म्हणून मी निर्णय घेतला, प्राणांस त्यक्तुम ह्या गतः, प्राण टाकण्याकरता मी इथे आलेलो आहे. अरे असं करू नको. अनेकांना मुलं नाहीत म्हणून काय प्राणत्याग करावा का? नको, नाही म्हणे हे बाकीचं सांगू नका मला काय. अरे चित्रकेतूची काय ते सगळं राहू द्या बाजूला म्हणे, मला काय सांगू नका. अरे पण ऐकून तर घे. तो म्हणू लागला, तुम्हाला जर मला काय ऐकवायचंच असेल, तुमचं म्हणणं मी ऐकतो. मग काय म्हणणं? माझं म्हणणं आहे मुलगा द्या मला तुम्ही. पुत्रम देहि बलादपि, मला तुम्ही मुलगा द्या. अरे ज्यांना मुलं आहेत त्यांना विचार ना, मुलं सुख देतात का? सर्वांनाच मुलं सुख देतात असं नाही. नाथ महाराजांनी भागवतात स्पष्ट म्हटले, पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पिता होईल म्हणती, सेखी पुत्र अंगोठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र स्नेह. ते बोलू नका. तुम्हाला जर बोलायचंच असेल म्हणून तुम्हाला मुलगाच द्या. आग्रह याने लावून धरला. साधू म्हणू लागले, थांब मला तुझं कपाळ पाहू दे, तुझ्या अदृष्टात आहे का पाहू दे. साधूने त्याच्या कपाळाचं अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर सांगितलं की बाळा, हे बाबा, डोक्यातून काढून टाक, तुला या जन्मात तर मुलगा नाहीच नाही, पण इथून पुढे 7 जन्मातही तुला मुलगा होणार नाही. इथून पुढच्या 7 जन्मात तुला मुलगा होणार नाही. कशावर म्हणतात? तुझं कपाळ सांगतंय. शृणु विप्र मया तेद्य प्रारब्धंतु विलोकितम, 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. तुझ्या प्रारब्धाचं मी अवलोकन केलंय. तुला या जन्मात तर मुलगा नाहीच नाही, पण इथून पुढे 7 जन्मातही तुला मुलगा होणार नाही. तो म्हणतो, हे बोलूच नका, तुम्ही मला मुलगा दिलाच पाहिजे, तुम्हीच दिला पाहिजे, मला दिलाच पाहिजे. अरे इथून पुढे 7 जन्मातही नाही तर नाही. साधू देऊ शकतात, साधू करू शकतात. साधूची स्वतंत्र शक्ती असते. निसर्गावरही मात करण्याची शक्ती संतांमध्ये असते.
अशक्य शक्य करण्याची शक्ती संतांमध्ये असते, तेव्हा तुम्ही मुलगा दिलाच पाहिजे, मला दिलाच पाहिजे. असा आग्रह धरल्यानंतर साधूने म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. एक फळ दिलं आणि त्याला सांगितलं की जा, हे फळ घेऊन जा, तुझ्या पत्नीला खायला दे, तुम्ही खा, तुला चांगला अतिशय निर्मल असा मुलगा होईल. असा वर दिला त्याला. ते फळ घेऊन तो घरी आला. त्याची पत्नी धुंधुली, तिला म्हणू लागला हे फळ खा, आपल्याला चांगला मुलगा होणार आहे. साधूने फळ दिलेलं आहे, वर दिलेलं आहे. ती विचित्र होती. ती म्हणू लागली हे फळ मी खाल्ल्यावर मी गरोदर राहणार, 9 महिने 9 दिवस ते वागवावं लागणार, त्याचे नियम पाळावे लागणार, असं करायचं तसं करायचं. साधूने सांगितलं होतं त्याला की हे फळ तू तुझ्या पत्नीला खायला दे आणि या 5 नियमांचं पालन करायला सांग. सत्यम, शौचम, दया, दानम, एक भुक्तंतु भोजनम, वर्षावधी स्त्रिया कार्यम भवेत पुत्रोति निर्मला. सत्यम, शौचम, दया, दानम. सत्यता ठेव, शुद्धता ठेव, दया ठेव, दान कर आणि एक वेळ फक्त भोजन करायचं. हे किती? 1 वर्षभर. वर्षावधी स्त्रिया कार्यम. मग काय होईल? भवेत पुत्रोति निर्मला, अति निर्मला पुत्र भवेत, अतिशय निर्मल असा पुत्र होईल. साधूने काय सांगितलं होतं? या जन्मात मुलगा नाहीच नाही, पण इथून पुढच्या 7 जन्मात मुलगा नाही. 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. पण हा म्हणला नाही, साधूची स्वतंत्र शक्ती असते, त्यांच्या वरामध्ये शक्ती असते अशक्य ते शक्य करण्याची. म्हणून तुम्ही मला पुत्र दिलाच पाहिजे. साधूने ते फळ देऊन पुत्र दिला. ऐका, ते फळ धुंदुलीने खाल्लं नाही. ती म्हटली ह्या 5 तत्वाचं नियमांचं पालन करायचं हे मला अजिबात जमणार नाही, आणि ते गरोदरपणाचं सर्व काही पथ्य मला सांभाळता येणार नाही, आपण हे करणार नाही. पण मालकाने आणल्या तर त्यांना कसं काय म्हणायचं? तिने आपल्या बहिणीला सांगितलं असं असं दिले आमच्या मालकाने फळण, म्हणतात चांगला मुलगा होईल, पण ते मला तर त्रासदायक वाटतं. लालने पालने दुःखम प्रसूतायाश्च वर्तते. हे सगळं दुःख आहे, म्हणून माझं असं मत आहे, वंध्या वा विधवा नारी सुखिनी चेती मे मती. वांजबाई, विधवा बाई अतिशय सुखी आहे की त्यांना ह्या वेदना होऊ शकत नाही. मला या वेदना होते म्हणून मी काही खाणार नाही. तुला काय वाटतं? म्हणे नाही खा वाटतं, नको खाऊ. पण म्हणे फळाने मुलगा होतो असं सांगितलंय, फळ खाऊन कसं काय मुलगा होईल? म्हणे मग आपण याची परीक्षा पाहण्याकरता एक करू, हे फळ आपण गायीला चारू. जी गाय होती ना, त्याने सांगितले पाल्य ते या मया धेनू सा वंध्या सर्वतः भवेत. जी मी गाय पाळलेली ती वांजच आहे, तिला काय नाही. म्हणजे त्या गायला हे फळ आपण चारू. ते फळ तिने त्या गायीला चारलं आणि म्हणे मग आता पुढे काय? म्हणे तू सोंग कर गरोदरपणाचं, दर महिन्याला पट्टी बांधत जा 1-1 वर. मग पुढे काय? तू का म्हणे अंती वाज त्याची खरी चिरगुटे बांधून वाढविले पोट. काय काय सांगणार नाही. म्हणे त्याला मी दुसरा उपाय तुला सांगते. माझे दिवस आता सुरू झालेले, 9 महिन्याने मी प्रसूत होईल, मला मुलगा होईल. तो मला झालेला मुलगा मी तुला देईल, त्यावेळेला तू सोंग सोडून टाक गरोदरपणाच. तुला म्हणजे तुझा मालक कसं काय देईल? हो, माझ्या मालकाने दरवाजावर बोर्डच लावला, येथे कोणाला दत्तक घ्यायला मुलगा मिळेल, देईल ते. तिने 9 महिने झाल्यानंतर तिला मुलगा झाला. तिने लगेच रातोरात तिला आणून दिला. तिने सांगितलं मला मुलगा झाला.
आत्मदेवाला आनंद झाला. काही दिवसानंतर त्या मुलगाचं नाव धुंधुकारी ठेवण्यात आलं. पण तो आजचा विचित्र खाणीतला मुलगा, महाखला. आणि त्या गायीला जे फळ चारलं होतं ना, ती गाय देखील प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला. गायीला मुलगा झाला. त्या मुलाचे कान त्या गायीच्या कानासारखे, म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. तो गोकर्णो महाज्ञानी धुंधुकारी महाखला. हा खास तिचा जो बहिणीने दिलेला मुलगा तो महान दुष्ट निघाला आणि हा महान ज्ञानी निघाला. पुढे त्यानेच भागवत कथा म्हणजे त्याच्या धुंधुकारीच्या उद्धाराकरता भागवत कथा केली. मला पुढचा सांगायचा नाही, महत्वाचा भाग माझा लागू पुरता सांगायचा. 7 जन्मात मुलगा नव्हता, पण त्याच जन्मात मुलगा झाला की नाही. अशक्य असणारं शक्य कशाने झालं? वराने. साधूने जो वर दिला त्या वराच्या शक्तीने हे काम केलं, अशक्य ते शक्य करण्याचं. तसं मूर्खालाही ज्ञान होईल ज्ञानेश्वरी वाचण्यातून, मूढालाही ज्ञान होईल ज्ञानेश्वरी वाचण्यातून. का? ऐसा वरया टिकेसी म्हणून होईल. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी. ज्ञान होय मूढा ऐसा वरया टिकेसी. अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होईल ऐसा वरया टिकेसी. तू म्हणालो कुठे वर? तो वर सांगतो आणि आपली सेवा संपवतो. ज्ञानोबा महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या पुढे ठेवली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेली, एथ माझे जी उरले पायिक पण. मग आता काय? आता श्रीगुरूंनी हे करावं काय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान. संतुष्ट होऊन त्यांनी मला ज्ञान द्यावं, पसाय दान द्यावं. मला काय पसाया हवा आहे तुम्हाला? काय पसाय दान पाहिजे? काय मी प्रसाद दिला पाहिजे? ज्ञानोबारांनी काय काय मला मिळालं पाहिजे ते पुढच्या ओव्यातून सांगितलंय. पसाय दानात जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांची दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये, दृष्टा दृष्ट विजय तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. निवृत्तीनाथांपुढे ज्ञानोबारांनी हा वर मागितला, मला हे पाहिजे, खळाची व्यंकटी सांडो हे पाहिजे, दुर्ताचे तिमिर जावो हे पाहिजे. आपल्या 10 मागणे जवळजवळ ज्ञानोबारांच्या, हे मला हवं आहे हे तुम्ही द्या, असं निवृत्तीनाथांपुढे ज्ञानोबारांनी मागणं केलं. हा वर मागितला. मग ज्ञानोबारांना निवृत्तीनाथांनी होकार दिला. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, हा दान पसावो होईल, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, ऐसा वरया टिकेसी म्हणून ज्ञान होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.